कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नमस्कार जजेस, नमस्कार. नमस्कार. कसं चाललंय? मस्त. कसं चाललंय? छान छान. बॉस बनून कसं वाटतंय? तुम्ही हे साऱ्यांनाच बघितलं आहे, सगळे कॅन्डिडेट एक एक करून. सगळ्यात आधी सांगा, तुम्हाला इंटरव्ह्यू करून कसं वाटलंय? ती खूप रॉ आहेत मुलं, हां. मॅच्युअर झाल्यासारखं दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्यांचं मेंटरिंग मला वाटतं खूप झालंय आणि त्या मेंटरिंगच्या प्रमाणे प्रभावात येऊन ते खूप पॉझिटिव्हच ॲटिट्यूड ठेवला पाहिजे. काही झालं तरी आपल्याला काम मिळवायचं एवढं लक्षात ठेवा वगैरे, या सगळ्या गोष्टी. मुंबईत राहायचं म्हणजे काय फक्त नुसतं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवून चालत नाही, तर तुम्हाला बाकीच्या गोष्टींचा सुद्धा अंदाज असायला पाहिजे. ते सुद्धा त्यांना सांगायला हवं. व्यवहार ज्ञान शिकवायला हवं आणि ते त्यांना यायला हवं. मी तर म्हणेन की फार आउटस्टँडिंग पोरं आहे ती, की त्यांनी शहरात येऊन या सगळ्या गोष्टींच्या खाली दबून न जाणं, आपल्याला काय जमतं, आपण काय करू शकतो हे शोधायचा प्रयत्न करणं इज अ व्हेरी बिग थिंग. आज ज्या पद्धतीने तुमच्याशी ते सगळे बोललेत ते बघून मला पण आय वॉज व्हेरी सरप्राईज. सो येस, आय होप दे लर्न फास्ट अँड दे बिकम बेटर एट इट, कारण त्यांची स्वप्न सगळ्यांना पूर्ण करायची. पण आज जर का तुम्ही हे सगळे 12 जणांचे इंटरव्ह्यूज घेतले, त्यातून तुम्हाला जर का कोणाला इंटर्नशिप द्यायची असेल तर तुमचे काय प्रेफरन्सेस किंवा काय चॉईस किंवा काय सिलेक्शन असेल? दोन तरी आपल्यात एक फेवरेट नावं निघत आहेत. नाव न घेता ओके करायचे म्हणून. ओके. या सगळ्यांपैकी हे टॉप 2 असं मला वाटतं आहे. सगळ्यात बॉटमला जर का कोणाला ठेवायचं असेल तर कोणाला तुम्ही सिलेक्ट करा? बॉटम असं नाही, पण मी असं म्हणेन की तयारी थोडीशी हे दोघं करेक्ट. मलाही हे दोन बॉटम वाटले. तयारी पाहिजे. सो ह्याच्यातनं कोणाला तुम्हाला इंटर्नशिप द्यावीशी वाटते आज? मला वाटतं आम्ही एक युनॅनिमसली ठरवतो. सुनील साहेब तुम्ही नव्हता, बट जस्ट ट्रस्टिंग आर इन्स्टिंक्ट ऑन दिस, मला वाटतं की ही व्यक्ती, हा जो आहे, ह्यांनी सगळ्यात उत्तम इंटरव्ह्यू दिला आणि आम्हाला ह्याचा इंटरव्ह्यू घेतानाही मजा आली आणि त्यांनी तो देतानाही मजा घेतली असं मला वाटतंय. सो वी विल डेफिनेटली हायर. ओके, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे सगळे इंटरव्ह्यूज तुम्ही घेतले, पण ही जी व्यक्ती आहे करेक्ट, ही तुम्हाला सगळ्यात जास्त भावली. येस. आणि तुम्हाला असं वाटतं की या व्यक्तीला इंटर्नशिप दिली पाहिजे. Correct. ओके. मी आपले खरंच खूप खूप आभार मानतो तिघांचे की तुम्ही आज वेळात वेळ काढून आलात आणि खरंच म्हणजे मजा आणली तुम्ही. ज्या पद्धतीने तुम्ही इंटरव्ह्यूज कंडक्ट केले, ज्या पद्धतीने तुम्ही बॉस बनला, तर फक्त बॉसही न राहता तुम्ही त्यांना खूप गोष्टी तुमच्याकडनं दिल्यात, आणि तीच गंमत आहे या शोची, की आपण त्यांना अजून काय देऊ शकतो आणि त्यांच्याकडनं काय घेऊ शकतो. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.